राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कोकणातील रोजगार निर्मितीसाठी गावागावांनी पुढाकार घेण्याचे आवाहन विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. सहकारातून कॉम्प्रेस गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडत जमिनी विकण्याऐवजी भाड्याने देण्याचे आवाहन केले. गेल कंपनी गॅस खरेदीस तयार असून गुंतवणुकीसाठी ही कंपन्या इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील रोजगारासह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांची भेट राहून गेली, कारण पहिले आमदारकी पत्रकारांमुळे 2009 ते 14 तुमच्या सगळ्यामुळे आमदार झालो होतो. आता पक्षाने आमदारकी केली, त्यामुळे आता कार्यकर्त्यांसाठी आमदार. गेले 2-3 महिने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा संघटनात्मक कामाचा प्रवास सुरू आहे. माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती पालघर ते सिंधुदुर्ग त्याच्यामधले संघटनेचं संयोजक पद माझ्याकडे आहे. या संयोजक या नात्याने पक्षातलं कार्यकर्त्यांमधला समन्वय, युतीतला समन्वय, संघटना वाढी आणि त्या माध्यमातून पक्षाच्या लोकप्रतिनिधीमध्ये वाढ असंही हे मार्गक्रमण आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग चा प्रवास गेले 1-1.5-2 महिन्यात पूर्ण केला. त्या जिल्ह्यातल्या कार्यकारिणी असतील, मंडळांच्या कार्यकारिणी असतील, मोर्चा आघाड्या यांच्या नेमणुका असतील, संघटनात्मक येणारे प्रदेश आणि केंद्रातले कार्यक्रम राबवणे, या अनेक गोष्टींकडे पाठपुरावा करण्याचं काम हे विधान परिषदेतला आमदार म्हणून पक्षाने मागे दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जे महसूल खात्याने महाराजस्व अभियान जे राबवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान, त्याचं रायगडचं जिल्ह्याचा सदस्य म्हणून त्याने प्रत्येक विधान परिषदेच्या आमदाराने एक सदस्य म्हणून एक जिल्हा दिलेला. रायगड जिल्ह्याचं महाराजस्वाचं काम, रत्नागिरी जिल्हा हा माझी नोडल एजन्सी, APDC रत्नागिरी माझी नोडल आहे. रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणीही आमदार नाही, त्यामुळे प्रामुख्याने काम रत्नागिरीचं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मी ओरिजिनल असल्यामुळे आणि संयोजक म्हणून कोकणाची जबाबदारी असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संघटनेतलं काम करतो. असं एकूण पालघर ते सिंधुदुर्ग असं काम आहे. त्यातल्या 4 जिल्ह्यांचा माझा प्रवास पूर्ण झाला आहे. ठाणे, पालघर इथून बाकी आहे. आणि त्यामध्ये एक अधिवेशन 15 दिवसाचं त्यामध्ये आलं. त्या अधिवेशनामध्ये कोकणातले विविध प्रश्न मांडण्याची संधीसुद्धा मला विधान परिषदेचा आमदार केल्यामुळे वरिष्ठ सभागृहामध्ये मिळाली. कोकणाच्या विकासामध्ये काही गोष्टी परिषदेमध्ये जास्तीचा वेळ बोलण्याला मिळत असल्यामुळे, कारण तिथली सदस्य संख्या कमी आहे, विधानसभेमध्ये जास्त आहे, त्यामुळे वेळेचं नियोजन चांगल्या प्रकारे होतं. आणि पहिलंच विधान परिषदेत प्रथमच संधी मिळाली आणि माझ्या पक्षाने माझे प्रतोद प्रसाद लाड आणि गटनेते प्रवीण दरेकर या दोघांच्या आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या सहकार्याने
मला यावेळेला तालिका सभापती म्हणून बसण्याचा सुद्धा मान मिळाला पहिल्या अधिवेशनात. त्यामुळे तालिका सभापतीच्या नजरेतून सभागृह कसं असतं हे सुद्धा पाहायला मिळालं. अनेक नियम, कारण विधानसभेचे अनेक नियम निराळे आहेत, विधान परिषदेच्या नियम निराळे आहेत, तर त्या नियमांचा सुद्धा थोडाफार अभ्यास करता आला. आणि हळूहळू कोकणातल्या कोकण म्हणून एक विकासाचा पुढच्या 12 वर्षाचा एक आराखडा कसा ठेवता येईल, पुढच्या 12 वर्षात काय करता येईल याची सुद्धा मी माझ्या रत्नागिरीच्या दौऱ्यात त्याचा मी आराखडा मांडला होता की मोदी साहेबांच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे आता पार्लमेंटपासून पंचायतपर्यंत, ग्रामपंचायतपर्यंत सगळीकडे बहुतेक कोकणामध्ये महायुतीचं सरकार आहे. आता लोकांच्या समस्या सुटल्याच पाहिजे. त्यामुळे जे जे मंत्री महोदय आपल्याकडे जिल्ह्यात येतात त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या समस्या त्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवणं, त्या मंत्र्यांना जिल्ह्यात आणणं, त्यांच्या आढावा बैठका घेणं आणि जनतेच्या जास्तीत जास्त समस्या दूर होणं हे माझं काम आहे. आणि त्या दौऱ्यात परवाच बावनकुळे साहेबांच्या पूर्ण दौऱ्यात राहण्याची संधी मला मिळाली, संयोजनाची संधी मिळाली. त्यामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि काल झालेला सिंधुदुर्ग असा दौरा त्यांचा आटपला. तुम्ही बावनकुळे साहेबांच्या एकूण कामाचा प्रत्यक्षदर्शी आहात कालच्या सभेचे. त्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी फार छान नवीन कायदे करत आहेत, नवीन रचना करत आहेत. महसूल मंत्रालयाचं काम आणखीन ताकदीने कसं वाढावं याविषयी त्याची तळमळ, त्यांची संवेदना, त्यांचा अभ्यास, महसूल संहितेवरचा त्यांचा जो काही अभ्यास आहे महसूल संहितेवरचा तो फार वाखाणण्याजोगा आहे. म्हणून काल मी अनावधाने म्हणून गेलो की मी त्यांच्या 3 जिल्ह्यामधला एकूण त्यांच्या प्रवासात राहिल्यामुळे तुम्ही ते एकदाच भाषण ऐकलं, मी 3 वेळा ऐकल्यामुळे मी पण त्याच्यातला म्हणजे मला एवढं छान त्यांनी मांडलेलं ऐकून सांगून ते, कारण महसूल ही जी संरचना आहे ती क्लिष्ट आहे, ती जनतेला लगेच लक्षात येत नाही, समजून येत नाही. म्हणून बावनकुळेंचा हातखंड आहे की सहज करून सोपी करून सांगतात आणि अनेक क्लिष्ट कायदे पण बदलतात. जसं NAचा विषय आहे की NAचा विषय बदलण्यापेक्षा अख्खं राज्य झोनवरती घेऊन गेलं. म्हणजे आता ॲग्रिकल्चर झोन असेल, रेसिडेन्शियल झोन असेल, इंडस्ट्रीयल झोन असेल, म्हणून ते त्याच्यामध्ये NAसाठी अनेक गोष्टी आपण प्रलंबित ठेवतो तो काढून टाकून तुम्ही झोनवरतीच जा आणि ज्या झोनमध्ये जे परमिसिबल आहे ते तुम्ही घ्या, त्याला NAची गरज नाही. आणि जर त्या परमिसिबल नसेल तर तुम्हाला तो झोन चेंज करून घेता येईल. अशा प्रकारचं इनोव्हेटिव्ह सगळ्या गोष्टी करता येईल. 70B म्हणजे ज्या जबरदस्ती कोणाच्या तरी शेतात किंवा त्याच्या मालमत्तेमध्ये घुसखोरी झालेली आहे त्याची प्रकरणं सुद्धा 3 महिन्यात उडवा, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. अशा प्रकारे सामान्य माणसाच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम काल कालची सभा झाली त्यामुळे तुमच्या लक्षात आलं फार ताकदीने करतायत. त्यांनी इथपर्यंत ते करतायत की शेवटी विकास हा गावाचा करायचा. आता गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतची व्यवस्था आहे. ग्रामपंचायत ते कलेक्टर किंवा ग्रामपंचायत ते मंत्रालय याच्यामध्ये अनेक यंत्रणा कधी कधी आपल्याला उगाच त्याच्यामध्ये म्हणजे अडथळा पण असतात किंवा त्याला सहकार्य करण्यासाठी म्हणून असतात आणि अनावश्यक त्यांचा गोंधळ निर्माण होतो. म्हणजे काल त्यांच्या भाषणात आपल्याला आवडलेली एक गोष्ट असेल तुम्हाला की एक वेळ असा येईल की तहसील कार्यालयच थांबेल. म्हणजे सामान्य माणसाने एवढ्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतील की तुम्हाला या मधल्या सरकारी यंत्रणेची गरजच पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन किंवा कलेक्टरकडनं या योग्य प्रकारे करून एवढ्या अभ्यासापर्यंत एवढ्या तळमळीने ते काम करतात. म्हणजे अशा
हा बावनकुळे साहेबांचा प्रवास झाला. मी आशिष शेलारांचा प्रवास रत्नागिरीमध्ये आम्ही केला. लवकरच तो सिंधुदुर्गात होईल. त्यांनी दशावतारांचा प्रश्न मांडला. दशावतारांचा प्रश्न आम्ही अनेक मंडळींनी मांडला. निलेश राणेजीने खालच्या विधानसभेत मांडला. आम्ही त्याच्या अगोदर मंत्र्यांच्या बैठका घेऊन अनेक गोष्टी मांडल्या. आता या सगळ्या सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्वी प्रश्न विचारणारे होतो, काल जसं पालकमंत्री म्हटले तसं आता आम्ही सोल्युशन देणारच आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं महायुतीचं सरकार आहे. आता ज्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा जाहीरनामा होता की आमचं सरकार आता सोल्युशन देणार असेल, त्यामुळे आता महायुतीचं सरकार हे सगळ्या प्रश्नांना सोल्युशन देईल अशा प्रकारच्या अनेक मंत्री, आज काल बावनकुळे झाले, अनेक महायुतीचे मंत्री आपल्या त्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाणं आणि त्याचा प्रवास निश्चित करून ज्या काही अनेक वर्षाच्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या पूर्ण करून घेणं असा एकूण ह्या कामाचं स्वरूप आहे. असं करून कोकणात जास्तीत जास्त गोष्टी येतील याचा आपण काम करणार आहोत. एक मोठी समस्येला आम्ही हात घातला आहे, हळूहळू सुटेल असं मला वाटतं. 1990 पूर्वी विभागीय मंडळे होती बदल्यांसाठी, ती शिक्षकांच्या असतील, महसुली बदल्या असतील, आरोग्याच्या बदल्या असतील. आम्ही एक त्या फार मोठ्या विषयाला हात घातला आहे कालच्या अधिवेशनात. आणि पुन्हा आता त्या राज्यस्तरीय बदल्या, म्हणजे शिक्षक असतील एखाद्या गावात तर ते येतात बीड, रत्नागिरी, लातूर वगैरे या भागातून 3 वर्षाने बदली करून घेऊन जातात. पुन्हा आपल्याकडे बॅकलॉग निर्माण होतो, तसेच पद रिक्त राहतात. म्हणून याच्यापुढे जिल्हा संवर्ग करावा किंवा विभाग संवर्ग करावा आणि बदल्याच नाही, भरती जे होणार आहे ही 70-80% स्थानिक पोरं. म्हणजे हा विषय एवढा मोठा आहे की सहज आम्ही याचा दांडोळा घेतला तर 2 लाख शिक्षक महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः काम करत असतील. आणि या कोकणात 2 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे थोडा आकडा इकडे तिकडे होईल, पण 15,000 शिक्षक काम करत असतात. 10 ते 15,000 शिक्षक. आता याच्यातले 70-80% शिक्षक असतील किंवा महसूल यंत्रणेतले तलाठी किंवा इतर जी मंडळी आहेत, 70-80% लोक कोकणाच्या पलीकडचे आहेत, बाहेरचे आहेत. मग माझ्या कोकणातल्याच पोरांना रोजगार मिळेल का? हा म्हणजे रोजगार कोकणात नाही, प्रकल्प येतील तेव्हा येतील, मोठे उद्योग होतील तेव्हा होतील, पण कोकणातल्या पोरांना या कोकणातच, म्हणजे उदाहरणार्थ शिरवलीतला शिक्षक शिरवलीत राहील का? नाटळमधला शिक्षक त्या गावातला कदाचित आजूबाजूच्या पंचवटीतले शिक्षक तिथे शिकवायला येईल का? तर तो गावात राहील, तर तो गावातल्या पोरांना आपुलकेल. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी आपल्याच गावातले शिक्षक आपल्याकडे होते. तांबे गुरुजी असायचे, पाटणकर गुरुजी असायचे, जठार गुरुजी असायचे, राणे गुरुजी, आपलेच गुरुजी असं आपल्या गावात असायचे. त्यामुळे कधी गुरुजी त्या गावात राहावा अशी कधी अडचण आलीच नाही. आणि गुरुजी अख्ख्या गावाचे असायचे, त्यामुळे ते गावात राहायचे, इतर सगळ्या गोष्टीमध्ये मदत करायचे. ते म्हणून तो एक काळ जो होता तो काळ पुन्हा येईल का, हा आमचा मोठा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं माझ्या आमदारकीच्या काळात ते जरी एवढे यश आलं तरी 15-20 हजार 25 हजार पोरांना कोकणातल्या कोकणातच रोजगार निर्माण होईल. प्रकल्प उद्योग येतील तेव्हा येतील, पण जो सरकारी रोजगार आहे, किमान राजेजी, तो जरी सरकारी रोजगार जरी आपल्या पोरांना हक्काने मिळाला तरी मला वाटतं ते एक फार मोठं काम होईल. त्याच्यावर मी थोडा अनेक संघटनांना बरोबर घेऊन, अनेक पत्रकार मंडळी, आपले जे वार्ताहर तुमच्यासारखे अशा अनेक लोकांना बरोबर घेऊन, काही त्याच्यामधल्या फेडरेशन आहेत, संघटना आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन शिक्षक मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्याशी पण मी या अधिवेशनात चर्चा केली आणि सगळ्यांचा आपण एकमत घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. कारण ते त्यांच्या विभागाला पण चांगलं आहे, जसं कोकणाला चांगलं आहे तर त्यांच्या विभागाला पण चांगलं आहे. आता लातूर, बीड, औरंगाबाद तिकडची मंडळी आपल्याकडे येतात, मग ती 3 वर्षांनी परत जातात, गावातनं बाहेर पडत नाही किंवा शहरात राहतात. हा सगळ्या मला वाटते दुष्टचक्राला रामबाण उपाय म्हणून विभागीय पद्धत अशा अनेक कोकणातल्या गोष्टींचं करण्याचं आपण काम करतो आहे. दोडामार्गमध्ये ज्याला आपण तिलारी ॲमेझॉन म्हणतो, त्या ठिकाणी वंतारा 2 सारखा प्रकल्प व्हावा, सफारी व्हावी आणि पर्यटकांसाठी अशा प्रकारचं मोठं हब उभं करता यावं का? आणि त्या जे तिलारी फॉरेस्ट आहे, टायगर फॉरेस्ट, त्याला अटलजी बिहारी वाजपेयींचं नाव आहे, देशाच्या पंतप्रधानांचं माझी नाव, हे देता येईल का असा एक मी प्रश्न उपस्थित केला. वनमंत्र्यांनी त्याला होकार दिला आणि त्या दृष्टीने सुद्धा आमचे खूप प्रयत्न सुरू आहेत.
लवकरच त्याच्या संबंधी आपल्याला काही ना काही चांगलं बघायला मिळेल. अशा अनेक गोष्टी मांडण्याचा बाबांनो मी प्रयत्न केला. संभाजी महाराजांचं स्मारक असेल संगमेश्वरचं, ते एक मोठं स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस, ते महाराजांचं जिथे लढाई झाली त्या लढाईवरती छावा नावाचा एक चित्रपट आला, त्याने 1000 कोटी कमवले. आणि ते आता ते ठिकाण बघण्यासाठी लाखो पर्यटक जातात. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी एखादं छानसं वास्तू उभी राहील बघण्यासाठी म्हणून. कसं अशा प्रकारचं कोकण विकासाचं एक निराळं दालन उघडण्याचा प्रयत्न, एक निराळा आयाम उभा करण्याचा प्रयत्न ही माझ्या 6 वर्षाच्या काळात माझ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून करण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आणि ते सगळं घेऊन तुमच्यासोबत यावं, गप्पा माराव्यात. आणि त्या बघितलं असेल अनेक लोक प्रकल्प आला की सांगतात लोटे परशुरामची MIDC आधी जी केमिकल आहे तिथं हे आहे काय प्रदूषण आहे ते सुधारावं. मग मी एक तर विषय असा मांडला की सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की प्रदूषण नियंत्रण महामंडळ का असा. प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे ना आपलं, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण पोल्युशन कंट्रोल बोर्ड. प्रदूषण नियंत्रण का असावं, निर्मूलन का असावं. नियंत्रण म्हटलं की 50% प्रदूषण करा आणि मग नियंत्रण. त्याच्यापेक्षा प्रदूषण निर्मूलन झालं पाहिजे. वायू प्रदूषण संपलं पाहिजे, पाणी प्रदूषण संपलं पाहिजे. हे सगळे प्रदूषण संपवण्याचं काम आपण केलं. त्यामुळे त्या लोटे MIDCमध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्या भागामध्ये एक मोठी चळवळ मी उभी केली. अनेक लोक आता त्याला कनेक्ट होतात. अनेक तिथल्या मी उद्योजकांची पण बैठक त्यांना पण सांगितलं, कारण लोटे परशुराम जी केमिकल MIDC आहे ती जवळजवळ 25,000 लोक काम करतात. त्यांना रोजगार पण मिळतो, पण आरोग्य बिघडतं. मग त्याचा समन्वय कसा राहील. मग त्याच्यासाठी काही सरकारी पैशातून त्यांना CETP सारख्या ज्या यंत्रणा आहेत त्या स्ट्रॉंग कशा करतात, त्यांच्यावर भार पडणार नाही. म्हणजे उद्योग पण चालू राहतील, प्रदूषण पण कमी होईल आणि लोकांना रोजगार पण. असं मला वाटते त्रिसूत्री कार्यक्रम त्या त्या विभागामध्ये करतो. गुहागरमध्ये तुम्हाला हे माहिती असेल एनरॉन आला होता पूर्वी. एनरॉनने एक हॉस्पिटल बांधलं, 15-20 वर्ष झाली. 5 स्टार हॉस्पिटल बांधलं, पण 25-20 वर्ष ते एनरॉन बंद झाल्यापासून हॉस्पिटल हे मुख्यमंत्र्यांकडे, कारण त्या भागात हॉस्पिटलच नाही. त्या कंपनीकडे गेलो आणि आता त्यांनी आपल्याला इन प्रिन्सिपल मान्यता दिली चालू करायचं. एक हॉस्पिटलची यंत्रणा पण त्या ठिकाणी आपण लावली आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल गुहागरच्या भागामध्ये चालू आहे. असं कोकणातल्या भागातले जे प्रामुख्याने प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणून एक विधान परिषदेचा आमदार म्हणून तुमचा सगळ्या पत्रकारांचा लाडका प्रमोद जठार, बरोबर आहे ना, हे मांजरासारखंच असतं, कुठे टाकलं तरी ते 4 पायावरच पाडणार, बरोबर. त्यामुळे असं काम देसाई साहेब चालू आहे. मला माझं क्षितिज थोडं मोठं मिळालं, मला थोडं खेळायला म्हणजे भाग थोडा मोठा मिळाला. कोकण हा सच सगळा बघायला मिळाला तिथे प्रश्न, म्हणून एक चांगला प्रयोग करतोय, प्रवास करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही पण कधी मदत करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आल्या की बाबा या आमच्या भागात या, त्यांच्या भागात अमुक गोष्टी करा, तमकं करा, तुम्ही पण सांगायला हरकत नाही. तुमच्यासारखे सगळे पत्रकार त्या भागातल्या सगळे मित्र झाले, त्यामुळे काम करायला मजा येते काय बाबू. त्यामुळे असं काम चालू आहे छोटं. तुम्ही विचारले मंत्र्यांना भेटलो होतो आणि मी त्यांना म्हटलं होतं की अणुऊर्जेचा जो आता आपल्याकडे आलो होता ना चालू करा वगैरे, मी त्यांना म्हटलं होतं त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की आपण जैतापूरला जागा घेतलेली आहे अणुऊर्जेची, बरोबर ना. तिथे पहिला प्रयोग करा, तो यशस्वी करा. तो जर चांगला असेल नाही कोकणातले लोक ॲक्सेप्ट करतील. आपण ऑलरेडी जागा घेतलेली आहे 1,500 एकर, त्याला कंपाऊंड मारलेलं ते आस्थापन आहे, बरोबर ना पत्रकार. एक पहिला प्रयोग तर जागा तर ऑलरेडी आहे, पण 15 वर्ष तो बंद आहे. तिथे करा, तिथे केलात तर आमच्या सगळ्यांना विश्वास वाटला की अरे छान आहे, 5-10 वर्ष चालवा तर आमच्या पुणग्यात होईल, आणखीन देवगडात होईल, लोक ॲक्सेप्ट करतील, बरोबर ना. चांगला झाला ते ॲक्सेप्ट करतील आणि ऑलरेडी जागा घेतलेली आहे. त्यामुळे मी असं आव्हान म्हणजे उलटं आमच्या सरकारला केलेलं आहे. उगाच ते हे करा म्हणणार, ते नका करू म्हणणार, विरोध घेणार, मुंबईवरून शेट्टी येणार आणि तिकडून मुंबईवरून म्हणणार, कशाला भानगडी पाहिजे, बरोबर आहे ना. त्यामुळे लोक पण माझे आहेत, सरकार पण माझं आहे.
आपण आता दंडमुक्ती अध्यक्ष झालो ना. रिव्ह्यू घेतला का? तुमचा शोध घेतला होता तेव्हा. ते ॲक्च्युली आपली ट्रीटी झाली होती अमेरिकेबरोबर आणि प्रकल्प केला होता त्यांनी फ्रान्सबरोबर. ते युरेनियम कुठून घ्यायचे माझ्या माहितीला, माझी माहिती चुकीची असू शकते आणि असं काही नाही, मीच काय बाबा वाक्याबरोबर. आणि तो फ्रान्सच्या अरेवा कंपनीबरोबर होता आणि त्या युरेनियम घेण्याचा असा एकूण काहीतरी वाद होता असं मला कळलं. मी त्याच्या पलीकडे जातो. आता तर त्याने एक शांती बिल आणले केलं ते नाव एनीवेअर यू कॅन स्टार्ट. हे म्हणजे अणुऊर्जा हा एक अणुऊर्जा प्रकल्प करायला ना 75,000 ते 1,00,000 कोटी लागतात. किती? 75,000 ते 1,00,000 कोटी रुपये लागतात. त्यामुळे एवढा प्रकल्प करणारे आता ते प्रायव्हेट काही उद्योजक असतील ते करू शकतील. पण माझं तुमच्या मताशी मी सहमत आहे, ते करा सुरू ना, तिथे करा. ते चांगलं झालं तर 10 करतील लोक. तेच सांगितलं ना मला की आधी जैतापूरला घेतलाय ना, मी त्यानंच सांगितलं आणि काय सांगतो. जैतापूरला घेतलाय तो सुरू करा, तो चांगला झाला तर मुनगेतले घेतील, पडेलातले घेतील, विजयदुर्गातले घेतील. बरोबर आहे ना, काय गैर आहे? रायगडातले घेतील, रत्नागिरीतले जे घेतले आहे ते सुरू करा. त्याला तर कोणी अडवलं नाही. जागा ऑलरेडी ॲक्वायर्ड आहे ना, तुमची सिक्युरिटी आहे, जागा ॲक्वायर्ड आहे, कंपाऊंड वॉल सुरू करा. बरोबर आहे की तुमचं ते सुरू करा असं मी सांगितलं त्यांच्या यंत्रणेला. माझा मुद्दा रोजगार हाच आहे. म्हणजे मी शिक्षकांचा विषय घेतला, 10-15 हजार रोजगार सरकारी 80% तुम्हाला मिळेल. अणुऊर्जा आता त्या ठिकाणी चालू करा म्हणजे तिथला रोजगार. मी त्या कॉम्प्रेस बायोगॅस सांगायचं राहिलं तुम्हाला. कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजे आपल्याकडे नेपियर ग्रास किंवा आमकन तमकन त्याच्यापासून पण सरकारने जाहीर केले 1,000 असे प्रकल्प त्यांना अख्ख्या देशभर करायचे आहेत. मी त्यांना सांगितलं की कोकणात आपण 5-25 करू. म्हणजे नुसतं जे नेपियर ग्रास आहे ना त्याच्यावर ना कॉम्प्रेस बायो आणि गेल नावाची जी कंपनी आहे ती ट्रायपार्टेड ॲग्रीमेंट करते तो गॅस घ्यायला. म्हणजे जेवढा गॅस तुम्ही निर्माण कराल. माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, मुद्दाम लिहा आज पत्रकार मंडळी, सिंधुदुर्गातल्या जनतेला 300 एकर जागा. किती? 300 एकर जागा सहकारात ना, विकत घ्यायची नाही. जर कोणी लीजवर दिली आपल्या गावात किंवा 2-4 गावात मिळेल. किती एकर? म्हणजे आजच्या बैठकीतून सुरुवात करू कार्यक्रम. 300 एकर जागा जर कोणी सहकारात दिली, भाडे विकत नाही, बरोबर आहे, भाड्याने रेंटल, आणि त्या ठिकाणी जर नेपियर ग्रास ती कंपनी लावेल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात जे काय होईल ते विकत घेईल, तर जवळजवळ 60 कोटी 70 कोटीचा सीबी काय कॉम्प्रेस बायोगॅस सीबीजीचा प्रोजेक्ट, असे 10 प्रोजेक्ट सिंधुदुर्ग रत्नागिरीत आणायचे. अशी कंपनी रेडी आहे. बरं, हे गॅस जो आहे तो विकत घेण्यासाठी गेलशी त्यांचं ट्रायपार्टेड ॲग्रीमेंट आहे. जेवढा गॅस निर्माण होईल तेवढं गेल घ्यायला तयार आहे. म्हणजे आपल्याला तो नॅचरल गॅस येतो ना, म्हणजे परदेशातला केमिकल म्हणजे लिक्विड गॅस येतो, तो इकडे तो हे करतात गॅसमध्ये RPGG RGPPL जे आहे ना रत्नागिरीत ज्या एव्हरॉनच्या जागेवर, ते काय करतं आता परदेशातला लिक्विड गॅस येतो तो तिथे आणून त्याला तो कॉम्प्रेस करून त्या कंटेनरमध्ये टाकतात किंवा पाईपलाईनमध्ये टाकतात आणि तो गॅस जातो. हा तर कॉम्प्रेस बायोगॅस आहे. हा जर केला कोकणामध्ये, आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो, ते ग्रास निर्माण होतो. मी तर तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो, कारण 300 एकर जागा लागते का? परत ती भाड्या रेंटल की कुठल्याही गावामध्ये सहकारामध्ये जर कोणा प्रकल्प करत असेल, सहकारात म्हणजे जागा सहकारात द्या, प्रकल्पाला पैसा 1 रुपया देऊ नका, कोणाकडनं 1 रुपये पैसे घेणार नाही. असे 10 प्रकल्प आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरीत करायचे. तो 300 एकर जागा देईल. जागा परत सांगतो, रेंटल 10,000 रुपये वर्षाचं भाडं. मी त्याचा अभ्यास केला मुद्दा. 10,000 एकरी भाडं, एकर जागा दिली की 10,000 रुपये. ते काय लावायचे ते लावतील. रोजगार निर्माण होईल गावागावात. 25-25 पोरं कामाला येतील एका ठिकाणी. गावात शेतकऱ्यांना काम मिळेल, लागवडीला काम मिळेल, परत टनाने विकत घेतील. निर्माण होणारा गॅस गेल घेईल. बरं, हा गॅस स्वयंपूर्ण हो, आपण बाहेरून आणणारा गॅस बंद होईल. असे मी प्रकल्प वालावलकर साहेब मी शोधतोय की जे इंडस्ट्री असे येतील त्यांना आणून तुमच्या गावापर्यंत पोचवायचे. उद्योजकांना तुमच्या गावापर्यंत आणून पोचवायचं वालावलकर साहेब माझं काम आहे. आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल. आता कॉम्प्रेस बायोगॅस आहे, याच्यातून काय बाकी हे होणार नाही. उलट तुम्ही गवत लावा, ते घेतील, गॅस करतील, गेलला देऊन टाकतील. रोजगार शेतकऱ्यांना पण मिळेल, त्याच्यात काम करणाऱ्या मंडळींना मिळेल. असे अनेक प्रकल्प. आता नानार्थ तुम्ही विषय काढला, नानार्थ प्रकल्प होणार होता, तो आता त्यांनी जागा दिली नाही. आता त्यांनी दिली नाही, त्यांनी ते आंध्र प्रदेशमध्ये काही केला, काही तो आरामको ती सौदी अरेबिया होते, त्यांनी पाकिस्तानमध्ये सुरू केला.
आणि ते कोण थांबत नाहीत. एवढे मोठे प्रकल्प कधी तुम्ही जागा कधी द्याल याच्यासाठी थांबत नाही. जेवढं उशीर होईल तेवढा त्यांचा प्रोजेक्टचं कॉस्टिंग बदलतं, जगातल्या सिनारो बदलतो. आज जर तोच प्रकल्प आला असता इथे तर आपल्याकडे एवढा रोजगार निर्माण झाला असता, आपल्याकडे गॅस टंचाई झाली नसती, पेट्रोल टंचाई झाली नसती, डिझेल टंचाई. पण आपण कोणी दिलं नाही. आता नाही दिलं तर नाही दिलं, आपण नवीन शोधू. कुठे त्याच्या मागे लागत राहणार. आमच्या रिलायन्सचा जामनगरला चालूच आहे ना रिफायनरी दोरना. त्या रिफायनरीमुळे तो जगातला श्रीमंत झाला. आपलं बॅडलं, कोकणातला माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत झाला असता. आम्ही नाही आणला. आता आपल्याकडे कसं आहे भाऊ, एक म्हणजे सॉरी टू से, पण सत्तेत असताना आपण प्रकल्प आणायचे, त्याला विरोधक असताना त्याने विरोध करायचा. बरं ते विरोधक पुन्हा सत्तेत आले की त्याने प्रकल्प आणायचा, आणि जे विरोधात गेले त्याने विरोध करायचा. ही मानसिकता कोकणाची जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कोकणात मोठे उद्योग घेणं कठीण आहे. येतील साहेब हा मुद्दा आहे. आता प्रकल्प येतील. साहेब काँग्रेस शासनाची गरजच नाहीये. आता लोकांनी जायचंय पुढे. लोकांनी, उदाहरणार्थ समजा माझं गाव आहे, माझ्या गावात मी सांगितलं की प्रमोद जठार 300 एकर जागा आम्ही शेतकरी FPO करून, काय फार्मर प्रोड्युसर कंपनी करून आम्ही 300 एकर जागा तुला देतो भाड्याने. मला नको त्या कंपनीला, भाड्याने देतो, आम्हाला दे, एकरी 10,000 रुपये दे वर्षाला. बरोबर आहे, आम्ही देतो, गवत पण पिकू, आणखीन गवत लागेल, आमच्या गावात प्रकल्प हवा, मागा ना. बरं, प्रकल्पाची इन्व्हेस्टमेंट ती कंपनी करेल. तुम्हाला काही नाही, तुमची जागा पण कोणाला लीजवर द्यायची, काय मॉर्गेज करायची नाही, काय नाही 1 रुपया नाही. आता माझी तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे, तुम्हाला आता तुमचा उत्कर्ष करायचा नाही, शासन 2 मिनिटं बाजूला ठेवा. मी डायरेक्ट तुमच्याशी करतो की असे प्रकल्प येणार आहेत, तुम्हाला देतो ना, घ्या ना गाव. बरं, त्यांचं निर्माण काय होणार, तर कॉम्प्रेस बायोगॅस होणार आहे. बरं, घेऊन जाणारी गव्हर्नमेंट कंपनी आहे गेल, ते त्यांच्याशी अग्रीमेंट करतायत ट्राय पार्टी. जसा आपण इथेनॉलचा विषय होता ना, इथेनॉल पण घेऊन जाणारी कंपनी गव्हर्नमेंटच होतं. इथे बायोगॅस घेऊन जाणारी कंपनी गेल आहे, ती ट्राय पार्टी करते. ही सक्सेस स्टोरी करू ना आपण. आता ह्याच्यासाठी गावातली लोक उभी राहिली पाहिजे. एक जागा तर काय मी देऊ शकत नाही, म्हणून तुमच्या ह्याच्यात ना आजच्या पत्रकार परिषदेत किमान हे तर आवाहन करा की सिंधुदुर्गामध्ये ज्या गावामध्ये 2 गाव मिळून 3 गाव मिळून, बरोबर आहे ना, 300 एकर जागा, पण गवत उगवलं पाहिजे. नाही उघड डोंगर बिंगर द्यायचे तर त्याच्यात होणार, गवतच उगवायचं, बाकी काय नाही. ते काम त्यांना मिळेल, त्यांच्या गावात प्रकल्प उभा राहील. उदाहरण सांगितलं तुम्हाला. असे अनेक प्रकल्प हळूहळू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो. आपल्या लक्षात आलं की आज मोठा आणलं की सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.